हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मायसेल्फ प्रियंका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये. आज आपण महाराष्ट्र सेट इतिहास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास याला आपण युनिट क्रमांक 7, 8 आणि युनिट 9 यामध्ये जे आपण आधुनिक भारताचा इतिहास याचा अभ्यास करीत असतो. या आधुनिक भारताच्या इतिहासावर मागील 3-4 वर्षामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि हे प्रश्न आपण डिस्कस केल्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीमधून जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि मोस्ट रिपीटेड टॉपिक जे आपल्याला दिसून येईल या सगळ्यांविषयी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे महाराष्ट्र सेट इतिहास या विषयातून अभ्यास करीत असणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत बघा. याबरोबरच महाराष्ट्र सेट हिस्ट्रीमधून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे, कारण महाराष्ट्र सेट इतिहाससाठी कंप्लीट क्रॅश कोर्स लॉन्च झालेला आहे आणि या कंप्लीट क्रॅश कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळेल डेली बेसिसवर. संपूर्ण जे होल सिलेबस आहे 10 युनिट्समध्ये डिवायडेड झालेला आहे आणि संपूर्ण 10 युनिटवर आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स जे आहे प्रोव्हाइड करण्यात येतील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. या ज्या नोट्स आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ याचं डिटेल विश्लेषणासह आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. सरावासाठी MCQ असेल आणि वीकली टेस्ट असेल. आता बघा, वीकली टेस्ट जे असणार आहे ते सॅटर्डेला असणार आहे. ओके, दर सॅटर्डेला आपण वीकमध्ये जे 5 दिवस अभ्यास करीत असतो या 5 दिवसावर अभ्यास केलेले जे टॉपिक्स आहे त्यावर आपल्याला सॅटर्डेला आपल्याला वीकली टेस्ट सुद्धा मिळेल. ओके, यासोबतच महाराष्ट्र सेट हिस्ट्री जे आहे यावर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. हा जो कंप्लीट कोर्स आहे यावर याची ओरिजिनली फीस 10,000 आहे, ज्यावर आपल्याला 20% डिस्काउंट मिळेल. ओके, 8,000 मध्ये हा कंप्लीट क्रॅश कोर्स आपल्याला प्रोव्हाइड करण्यात येतील. यामध्ये पेपर 1 जे असेल फ्री ऑफ कॉस्ट असेल. याचा अर्थ पेपर क्रमांक पहिला आणि दुसरा दोनही पेपरचा संपूर्ण अभ्यास यामध्ये कव्हर होईल है ना. यासाठी नवीन बॅच जे आहे 5 जुलैला स्टार्ट होत आहे. या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी या ऑफिशियल्स नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे प्ले स्टोअरवरून आजच आपण डाउनलोड करा. सुरू करूया आपण आधुनिक भारताच्या प्रश्नापासून. तर बघा, प्रश्न आहे की असे कोणी म्हटले होते की प्लासी हा व्यवहार होता जो बंगालमधील श्रीमंत व्यापारी आणि मीर जाफर यांनी इंग्रजांना विकला होता. ऑप्शन ए आहे NK सिन्हा, ऑप्शन बी आहे KM पन्नीकर, ऑप्शन सी आहे RS शर्मा, ऑप्शन डी आहे NL चॅटर्जी. आता बघा, प्लासी हा व्यवहार होता म्हणजे प्लासीचा जो युद्ध आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि स्पेशली स्टेटमेंट वगैरे यातून आपल्याला बघायचं आहे. ओके, सो याचं व्हेरी करेक्ट आन्सर असेल बी KM पन्नीकर. 51 क्रमांकाचा आपला प्रश्न आहे आणि हा 2019 चे प्रश्न आहे. ओके, जगत सेठ हे बंगालमधील एक प्रभावशाली डॅश डॅश घराण्यांचा होता. ओके, म्हणजे आपण बघतो की प्लासी आणि बक्सारमध्ये कशा प्रकारचे विविध व्यक्तींचा सहभाग होता. त्यामधून कोणी व्यापारी होते, कोणी बँकर होते है ना, कोणी लष्कराचा प्रमुख होता है ना. तर बघा, ए आहे सरदार, बी आहे बँकिंग किंवा सावकार, सी आहे लष्करी आणि डी आहे वैद्य. तर बँकिंग सावकार म्हणजे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर आहे मीर जाफरने 52 क्रमांकाचा प्रश्न आहे. मीर जाफरने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून डॅश डॅश येथे हलवली. ओके, तर 52 क्रमांकाचा प्रश्न जे आहे त्याचं व्हेरी करेक्ट आन्सर ए असेल मुंगेर. ओके, आणि यासाठी आपल्याला बंगालचा अभ्यास करावा लागेल. तर लक्षात घ्या, प्लासी पासून बंगालपर्यंतचा अभ्यास आपण करूया. यानंतर बघा 52, भारतामध्ये ब्रिटिशांनी द्विदल शासन पद्धती कोणत्या ठिकाणी सुरू केली. ओके, द्विदल. ओके, द्विदल पद्धत कुठून सुरू झालेली आहे म्हणजे द्वैध शासन जे आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर द्वैध शासन सुरू कुठून करण्यात आलेलं आहे, बंगाल या ठिकाणाहून. ओके, तर याचा उत्तर बंगाल असेल. यानंतरचा प्रश्न आहे 54, खालीलपैकी कोण भारतीय संचारपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखला जातो. ओके, तर भारतीय संचारपत्र न्यूजपेपर जे आहे याचं प्रेसचं जे आहे मुक्तिदाता कोण आहे, तर चार्ल्स मेटकाफ आहे. 54 क्रमांकाचं बी आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. तर लक्षात घ्या, यासाठी आपल्याला गव्हर्नर जनरल है ना व्हॉइसराय यांचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टी खूप डिटेल एक्सप्लेनेशन केलेले आहे
आणि यावेळी सुद्धा आपण या सगळ्यांचा अभ्यास करूया. जर या वर्षीचा विचार केला तर या वर्षी सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष व्हाईसरॉय यांच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दिसून आलेले, बरोबर ना. त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. ओके, नेक्स्ट आहे 55. लँकेशायर येथून कापसाचे कापड प्रथम भारतात 1786 ला आले होते. ठीक आहे, तर हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. नंतर आहे वास्को द गामाचं स्वागत करणारा पहिला भारतीय शासक कोण होता, तर हा झमोरीन होता है ना. कालिकतचा हा शासक होता तर 54. ओके, म्हणजे आपल्याला जे युरोपियन कंपनीचं आगमन आहे, टॉपिक तुम्ही नक्कीच नोट डाऊन करत चला. युरोपियन कंपनीचा आगमन हा टॉपिक अभ्यासायचा आहे. क्लाईव्ह जे आहे 46 क्रमांकाचा आपला प्रश्न आपल्याला दिसून येईल. ओके, ठीक आहे. ओके, बघा 46 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिसून येईल की क्लाईव्ह नंतर आलेला अधिकारी कोण होता, तर हा वेरेलास्ट होता. म्हणजे ऑप्शन ए आपला अगदी बरोबर उत्तर राहील. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, जितके पण सगळे आपण बघतो क्लाईव्ह नंतर आलेले आहे किंवा वॉरेन हेस्टिज असो है ना, कॉर्नवॅलिस असो, या सगळ्या म्हणजे गव्हर्नर जनरल है ना, आणि कसे ते व्हाईसरॉय होतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हाही टॉपिक लक्षात घ्या आणि याला नोट डाऊन नक्की करा. ओके, हे आन्सर आहे. ओके, बघा यानंतर हा एक्सप्लेनेशन हिंदीमध्ये सुद्धा ॲड केलेलं होतं मी. 47 क्रमांकाचा प्रश्न आहे बेदराचा युद्ध यांच्या दरम्यान लढले गेले. कोण होते ज्यांच्या दरम्यान बेदराचं युद्ध झालेलं आहे. हां, तर बेदराचं युद्ध 1759 मध्ये झालेलं आहे. इंग्रज आणि डचां विरुद्ध है ना. तर बी असेल याचं व्हेरी करेक्ट आन्सर. म्हणजे आपल्याला प्लासीपासून आपण सुरुवात करूया. प्लासी आहे, बक्सार आहे है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला युरोपियन कंपनी अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आणि युरोपियन कंपनी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हाच आपल्याला बेदराचे युद्ध है ना, प्लासी, बक्सार या सगळ्यांविषयी माहिती मिळते. ओके, नेक्स्ट आहे कर्नल क्लाईव्ह जॉकेल म्हणून 18व्या शतकातील भारतात कोण ओळखले जात असे. ए आहे अमीनचंद, बी आहे जगतसेठ, सी आहे मीर जाफर. तर कर्नल क्लाईव्हचा जॉकोल म्हणून कोणाला ओळखलं जायचं, तर मीर जाफर यांना है ना. तर ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, हे एक्सप्लेनेशन आहे, नक्कीच वाचायचं आहे. याची PDF जी आहे व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला मिळणार. ओके, आणि 5 जुलैपासून आपली बॅच सुरू होत आहे. तर 5 जुलैला जी बॅच सुरू होत आहे यासाठी लवकरात लवकर आपलं नाव रजिस्टर करा. आणि हे सगळेच व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला आपल्या ॲपवर होणार आहे. त्यामुळे आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला अत्यंत महत्त्वाची ठरेल. ओके, 49 क्रमांकाचा प्रश्न विचारले होता काळे कोठडी ही कशासाठी प्रसिद्ध होती. ओके, ब्लॅक होल ट्रेजेडी आपण ऐकलेली असेल है ना, ब्लॅक होल ट्रेजेडी. तर लक्षात घ्या याचं करेक्ट आन्सर असेल तुरुंगातील कैद्यांसाठी हा लहानसा काय होता, विभाग होता. तर डी असेल याचं करेक्ट आन्सर. 50 क्रमांकाचा प्रश्न होता मार्च 1757 मध्ये इंग्रजांनी भारतातील कोणती फ्रेंच वसाहत विकून घेतली. तर हे चंद्रनगरची वसाहत आहे जे आपल्याला दिसून येते. इंग्रजांनी जे आहे 1757 मध्ये जिंकून घेतली होती है ना. चला, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात व्यापार करण्याचे सर्वाधिकार या कायद्याने रद्द झाले आणि भारताचा व्यापार सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना खुला झाला. तर हा कोणता ॲक्ट होता ज्यांनी ह्या सगळ्या बाबी घडलेल्या, तर हा होता चार्टर ॲक्ट 1813 है ना. तर व्हेरी करेक्ट आन्सर सी असेल याचं. समोर आपण वळूया आणि नेक्स्ट आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मुक्त व्यापाराचे धोरण सुरू केले. तर बघा मुक्त व्यापाराचं धोरण सुरू करणारा लॉर्ड डलहौसी होता. तर ऑप्शन क्रमांक डी व्हेरी करेक्ट आन्सर असेल. चला समोर वळूया आपण. दक्षिण भारतीय लोकांना संबोधण्यासाठी द्रविडियन ही संज्ञा कोणत्या मानवशास्त्रज्ञाने प्रथम वापरली होती. ओके, तर बघा द्रविडियन ही संकल्पना जी आहे बिशन कल्ट वेल यांनी, म्हणजे ऑप्शन डी व्हेरी करेक्ट आन्सर असेल आपलं. समोर आपण जाणार 54 आहे प्रश्न मुंबई प्रांतांचा एल्फिस्टीन कोणती जमीन महसूल व्यवस्था लागू केली. आता बघा जमीन महसूल हा सुद्धा टॉपिक आपल्याला IMP करून ठेवायचा आहे. जमीन महसूल ज्यामध्ये कायमधारा, रयतवाडी, महलवारी हे काय आहे, कशा प्रकारे राबवण्यात आली, कोणत्या क्षेत्रात राबवण्यात आली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि स्पेसिफिक इथे मुंबई प्रांतासाठी विचारलेला आहे. तर मुंबई प्रांतासाठी आपण बघतो की एल्फिस्टन यांनी जे आहे रयतवाडी पद्धत जी आहे ती लागू केलेली होती. म्हणून याचं उत्तर जे असेल बी असेल. नंतर आहे HD प्रिन्सेप खालीलपैकी कशाशी संबंधित होते. तर प्रिन्सेप जी आहे प्राच्यविद्या समर्थक आपल्याला दिसून येते आहे ना.
ओरिएंटलिस्ट एज्युकेशनशी हे रिलेटेड होते. जेव्हा मेकॅलेची युनिट आलेली होती, लॉर्ड मेकॅले यांची युनिट आलेली होती, त्यावेळी आंग्ल प्राच्यवाद सुद्धा सुरू झालेला होता आणि आंग्ल प्राच्यवादमधून एक व्यक्ती HD प्रिन्सेप सुद्धा होते. बरोबर. ओके, चला समोर वळूया. भारतात लॉ कमिशनची स्थापना कोणत्या सनदी कायद्याने झाली? आता लॉ कमिशन मी तुम्हाला शिकवलेला होता है ना. तर आपण बघतो की 1833 आहे ना, 1833चा जो सनदी कायदा होता, या कायद्याने आपण बघतो की लॉ कमिशनची स्थापना झालेली होती. 57 क्रमांकाचा प्रश्न आहे की वसाहती शासनाच्या कल्याणकारी बाजूचे उदाहरण म्हणजे सर जॉन माल्कन यांच्या सेवेत राहून विज्ञानाचा परिचय करून घेऊन त्यांनी रसायनशास्त्र हा ग्रंथ लिहिला. तर याचं करेक्ट आन्सर गंगाराम तापट आहे. ओके, नेक्स्ट आपले प्रश्न असणार. रहनुमाई महिदासान सभा ही कशाशी संबंधित होती है ना. तर ही संबंधित होती पारशी समाज सुधारणेशी है ना. नावावरूनच आपल्याला कळतं ही सी असेल. करमरशाह यांनी गारो टेकड्यांच्या परिसरात स्थापन केलेल्या या पंथांच्या जमीनदाराच्या विरोधात कुळाच्या बाजू उचलून धरत उठाव केला. तर बघा डायरेक्ट नाव दिलेलं आहे. तर हा पागलपंथी विद्रोहामध्ये आपण करमरशाह यांचं नाव अभ्यासलेला होता. तर बी असेल याचं करेक्ट आन्सर. नंतर आहे बॉम्बे नेटिव्ह 60 क्रमांकाचा प्रश्न आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँड स्कूल बुक सोसायटीच्या या कार्यवाहीने मुंबईत 1823 मध्ये द इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन स्थापन केले. तर हे कोण होते? तर हे कॅप्टन जॉर्विन्स होते है ना. तर करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन क्रमांक सी असेल. ओके, नेक्स्ट आपला प्रश्न आहे संकटाचा सागर असे ज्यांचे वर्णन केले आहे तो 19व्या शतकातील दुष्काळ कोणता होता? आता बघा हा दुष्काळ जे होता ना ओडिसाचा होता, जो 1866 आणि 67च्या दरम्यान आलेला होता, ज्याला आपण काय म्हणतो? संकटाचा सागर म्हणतो. बरोबर. चला समोर आहे प्रश्न 62 क्रमांकाचा आहे की 1857च्या उठावापर्यंत सैन्यांमध्ये भारतीय व्यक्तीला मिळू शकणारा मोठ्यात मोठं पद सुभेदार. तर मुलकी प्रशासनात भारतीय व्यक्तीला जास्तीत जास्त या पदावर पोहोचता येत तर हे सदरे अमीन पद होतं, ज्यावर आपण मुलकी प्रशासनाचा जर विचार केला ना, म्हणजे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचं जर पोस्टचं विचार केलं तर त्यामध्ये सदरे अमीन हाच पोस्ट भारतीयांना दिल्याचं दिसून येते. त्यामुळे ए असेल याचं करेक्ट आन्सर. 1857च्या उठावावर यावेळेस सुद्धा प्रश्न होता, त्यामुळे हा टॉपिक खूपच महत्त्वाचा ठरेल. ओके ओके. नंतर आहे 63 क्रमांकाचा प्रश्न. 1873 साली यांनी गिरणी कामगार आणि घरगड्यांसाठी रात्रशाळा सुरू केली. तर बघा रात्रशाळा हा जो शब्द आहे बॉम्बे एज्युकेशनने सुरू केलेला होता, त्यामुळे याचं बी आपलं करेक्ट आन्सर आहे. नंतर आहे भारताच्या स्वर मालिकेतील एक महान ग्रह हरपला असे वर्णन महात्मा गांधी यांनी डॅश डॅश यांच्या मृत्यूंचे वर्णन केलेले आहे. तर असं स्टेटमेंट यावर्षी सुद्धा तुम्हाला दिसून आलेलं आहे. तर लाला लाजपत राय यांच्या मृत्यूवर आपल्याला दिसून येते की महात्मा गांधीजींनी हा स्टेटमेंट जे आहे केलेला आहे. चला समोर आहे महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात एका पुस्तकाची जादुई मोहिनी नावाचे प्रकरण लिहिलेले आहे, त्यांचा संदर्भ या पुस्तकाशी आहे. तर बघा हा जो जादुई मोहिनी आहे यामध्ये आपल्याला अनट्रू दिस लास्ट यामध्ये आपल्याला दिसून येते म्हणजे सी. ओके. नंतर आहे CN मुदारियाल खालीलपैकी कशाशी संबंधित होते? तर हे न्याय आंदोलनाशी संबंधित होते. ओके. तर बी असेल याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. यानंतर आपला 67 क्रमांकाचा प्रश्न आहे भारतीयांनी शिक्षणात घेतलेल्या पुढाकाराचा योग्य कालानुक्रम लावा म्हणते. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला बेंथून स्कूल कलकत्ता दिसून येईल, बनारस हिंदू विद्यापीठ आहे, MNO कॉलेज अलीगड आहे, ओके, हिंदू कॉलेज कलकत्ता आहे. तर यामध्ये बघा 4. ठीक आहे. 4 पहिले येईन. हिंदू कॉलेज कलकत्ताची स्थापना अगोदर झालेली आहे. नंतर बेंथून कॉलेज ऑफ कलकत्ता आहे म्हणजे 4 आणि 1 म्हणजे हे सगळे कट होतात. व्हेरी करेक्ट आन्सर ए असेल. आणि यानंतर आपण बघतो की हुंचं जे अलीगड कॉलेज आहे ते स्थापन झालं आणि लास्ट वन आहे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. समोर आहे 68 क्रमांकाचा प्रश्न. 1 एप्रिल 1940 रोजी श्री काकुमलमध्ये शेतकऱ्यांच्या जंगलविषयक हक्कांच्या संरक्षणार्थ या धैर्यवान स्त्रीने बलिदान दिले. तर बघा हे जे आहे यांचं करेक्ट आन्सर असेल वीरा गुत्राम्मा. ठीक आहे. तर ए याचं
करेक्ट आन्सर आहे. समोर आपण वळूया. खालील घटनाक्रम योग्य कालानुक्रम लावा म्हणतात. यामध्ये त्रिमंत्री योजना आहे, माउंट बॅटन आहे, वेव्हलची योजना आहे आणि स्क्रिप्सचं मिशन आहे. ठीक आहे, तर याचं जे आन्सर दिलेलं होतं आन्सर कीमध्ये गलत आहे. बरोबर, याचा आन्सर जे आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि याचा आन्सर सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार. ओके, तर हे गोष्ट लक्षात घ्या. ओके, तर या समोर आपण नेक्स्ट जे असेल त्यामध्ये आपण 2023चं क्वेश्चन पेपर डिस्कस करूया. ओके, थँक्यू सो मच. अशाच प्रकारे सेशन जे आहे बघत राहा. याची PDF प्राप्त करण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करावं लागेल, जेणेकरून अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहे आपल्याला अभ्यासता येईल.